मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती। मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधकांकडून आलेली पंतप्रधान पदाची ऑफर नाकारली। मूल्य, विचार, संघटनेशी प्रामाणिक असल्याचं नितीन गडकरींनी ऑफर देणाऱ्या नेत्याला सुनावलं। तर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर काहींना त्याग करावाच लागतो, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। आमदार रोहित पवारांनी नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आवडेल असं म्हटलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाच्या धडाक्याने देशभरात ते चर्चेत असतात। त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून नितीन गडकरींनी देशभरात रस्त्यांचं मोठं जाळं तयार केलं। काम करताना नितीन गडकरी पक्षीय मतभेदांचा विचार करत नाहीत। विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या राज्यातही विकास कामं कशी होतील यावर गडकरींचा भर असतो। त्यामुळे नितीन गडकरींचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध आहेत आणि याच मैत्रीच्या संबंधातून नितीन गडकरींना विरोधकांनी थेट पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। खुद्द नितीन गडकरींनी त्याबाबत गौप्यस्फोट केलाय। ते म्हणाले की if you are going to become a prime minister, we will support you. Why you should support me and why I should take your support? To become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction हे मेरे लिए सर्वोपरि है। मराठी माणूस पंतप्रधान व्हावा हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं स्वप्न अजून साकार झालेलं नाही। यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान झाले, शरद पवार यांना पंतप्रधान पदानं कायम हुलकावणी दिली। त्यामुळे आता मराठी माणसाच्या आशा नितीन गडकरींवर केंद्रित झाल्यात। महाराष्ट्रातले नागरिक नव्हे तर भाजपचे विरोधक असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आवडेल असं स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातून जर एखादा चेहरा जो भाजप बरोबर आहे आणि भाजपची सत्ता जर येणार असेल आणि हंग पार्लमेंट होणार असेल, नाहीतर मित्रपक्षाची जरूर तिथं लागणार असेल, तर एक महाराष्ट्राला खूप मोठी संधी होती पंतप्रधान व्हायची, ती म्हणजे गडकरी साहेबांची। म्हणजे गडकरी साहेबांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध हा अंतर्गत भाजपकडनं नक्कीच तिथं होत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नितीन गडकरींना देण्यात आलेल्या ऑफरबाबत वेगळं निरीक्षण नोंदवलं। आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, परिणामी तडजोड करू नका अशी भूमिका विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्याकडे मांडली असेल तर त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं। पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे त्याच्याशी तडजोड करू नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करू नका, ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्यात चुकीचं असं मला वाटत नाही। सरकारमध्ये बसून देशातल्या मूल्यांशी तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। परिणामी भाजपचे आमदार नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला। जेव्हा आमदारातून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तू नाक रगडत उद्धव ठाकरेंच्या मागे मागे फिरायला लागला। ही जी काय रक्तात असलेली गद्दारी ही आमच्या नितीन गडकरींच्या रक्तात नाहीये, विचारात नाहीये। जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, भाजपच्या जागा कमी झाल्या, त्यामुळे विरोधकांकडून सत्ता मिळवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले। त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून नितीन गडकरींना ऑफर देण्यात आली होती। मात्र पक्ष आणि संघटनेसोबत एकनिष्ठ असलेल्या नितीन गडकरींनी पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावून लावली। मात्र त्यामुळे मराठी माणूस पंतप्रधान होण्याचं स्वप्न सध्या तरी प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाटत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।